आज वाडीमधून काढून आणलेल्या ताज्या मेथी आणि पालकच्या जोडींची मिक्स अशी भाजी बनवूया. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत बनवलेली आहे. सर्वात अगोदर ही मेथी पालकची जोडी मी निवडून घेतली. मग 2 पाण्यात स्वच्छ धुवून कट सुद्धा करून घेतली. कढई गॅसवर ठेवली आणि त्यात तेल घालून थोडं जिरं घातलं. मग 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या ह्यात घातल्या. मग एक कांदा चिरून घेतला आणि तो सुद्धा ह्यात घातला. कांदा चांगला परतून घेतला. कांदा व्यवस्थित परतल्यावरती थोडासा लसूण ह्यात ठेचून घातला. तो सुद्धा 2 मिनिटं असाच कांद्यामध्ये व्यवस्थित फिरवून घेतला. मग ह्या चिरलेल्या भाज्या म्हणजेच मेथी आणि पालक ह्या कढईमध्ये टाकल्या आणि 2 मिनिटासाठी अशाच झाकून ठेवल्या. कारण की कढई आपली पूर्ण भरलेली होती. अगोदर मिक्स केला तर भाज्या संपूर्ण खाली पडतील. 2 मिनिटं ही भाजी अशी थोडीशी मुरल्यावरती व्यवस्थित मिक्स करून घेतली. माझ्याकडे थोडे मटारचे दाणे शिल्लक होते. ते सुद्धा ह्यात घातले. कारण मटारचा सीझन आहे ना, मटार तर पाहिजेच पाहिजे. आणि टोमॅटो सुद्धा ह्यात चिरून घातला आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. 5 मिनिटासाठी असंच झाकण देऊन ठेवून भाज्यांना सुटलेलं पाणी आटल्यावर ह्यात हळद, थोडा लाल मसाला आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा असं मिक्स करून 5 मिनिटासाठी मंद गॅसवरती पुन्हा असंच झाकून ठेवलं. मला ह्यात दाण्यांचा कूट फार आवडतो, पण घरात सगळ्यांना दाण्यांचा कूट जमत नाही म्हणून नाही घातलं. तुम्हाला आवडलं तर नक्की घाला. छान अशी हिरवीगार मेथी पालकची मिक्स भाजी तयार आहे. थंडीच्या दिवसात ह्या भाज्या नक्की खाव्या. म्हणून आठवणीने ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.